नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या शांतीबन पुनर्वसन केंद्र म्हणजे जिथे आपण बेघर अशा मेंबरला सांभाळतो की जिथे त्यांना खरंच गरज असते. तर प्रत्येक सण आम्ही तिथे साजरे करत असतो. तसेच होळीसुद्धा यावर्षी साजरी केली. प्रत्येक सणाचा आनंद त्यांना घेता यावा आणि प्रत्येक सणाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे की हा सण का साजरे केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा होळी तिथे साजरी केली आणि त्याच दिवशी वारजे माळवाडीत राहणारे शिव सर म्हणून त्यांचं कुबेर नावाचं किराणा मालाचं दुकान आहे. आपण बहुतांश वेळा त्यांच्याकडनंच गहू खरेदी करतो. तर यावर्षी त्यांनी होळीच्या निमित्ताने आज सगळ्यांना शांतीवनमधील पुनर्वसन केंद्रामध्ये जेवण देऊ केलं आणि तेही खूप चांगल्या क्वालिटीचं जेवण दिलं होतं. त्याच्यामध्ये स्वीट, 2 भाज्या, बिर्याणी असं सगळं जेवण होतं. त्यामुळे रोजचं जेवण तर आपलं रुटीन असतंच, पण थोडंसं आज वेगळं जेवण त्यांना देण्यात आलं. त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक जेवणाचा आनंद घेतला. कारण होळीच्या निमित्ताने गोडधोड सगळ्यांनाच आवडत असतं. होळी म्हणजेच पुरणपोळी, पण पुरणपोळी न करता आज शेटजींकडनं जेवण होतं आणि त्यांची पूर्ण फॅमिली तिथे आली होती. अगदी जेवण वाढण्यापर्यंत तिथे सगळ्यांसोबत त्यांनी वेळ स्पेंड केला आणि खूप छान वाटलं. कोणीतरी बाहेरचे पाहुणे त्या दिवशी आले आणि जेवण देऊ केलं. सगळ्यांना आनंदसुद्धा घेता येतं आणि त्यांना पण एक समाधान मिळतं. अशी कल्पना मनात येणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे की अशा ठिकाणी जाऊन मदत करणं खरोखर आहे. आणि खूप छान वाटलं सगळ्यांनाच, कारण रोजचं जेवण रुटीन भाजी पोळी असं असतं, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं टेस्टी. आणि त्यांनी एका आचारीला ऑर्डर दिलं होतं आणि सगळं जेवण त्यांनी घरी बनवून पूर्ण त्यांच्या गाडीमध्ये पॅकिंग करून डब्बे आणले होते. तर मी सुद्धा मदत केली वाढण्यासाठी, कारण बरेच मेंबर त्यांना आपले माहिती नाही आहे. त्यामुळे जेवण वाढणं देणं कोणाला किती खावं लागतं. आता थोडेसे मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे जेवणाचा कंट्रोल प्रत्येक व्यक्तीला आहे असं नाही आहे. त्यामुळे आपल्यालाही लिमिटेडच जेवण द्यावं लागतं आणि काही मेंबर हाताने खातात, काही मेंबर रूममध्येच आहे, त्यांना जेवण भरवावं लागतं. तर अशा प्रकारे सगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या. कारण होळी होती, त्यानिमित्ताने गाणी, गप्पा गोष्टी त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करणं म्हणजे माझा आवडता विषय. आणि आमचे सायकोलॉजिस्ट संतोष सर, आपला स्टाफ रुपेश दादा ह्यांनी सगळ्यांनी आणि अशा प्रकारे ताटसुद्धा तयार केलं होतं ज्योतिताईंनी. सुंदर अशी रांगोळी काढली ती ज्योतिताईंनी. ज्योती म्हणजे आपल्या इथलीच ती एक मेंबर आहे. आणि काही मुली खूप ॲक्टिव्ह आहे, खूप सारी मदत करतात तिथे ॲज अ पेशंट म्हणूनच आहेत. पण पेशंट म्हणायला हा शब्द मला कुठेतरी वाईट वाटतं. त्यामुळे ती स्टाफ नसून तिथले काही मेंबर खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. तर अशा प्रकारे आम्ही त्या दिवशीची होळी तयारी करून